BMW गोवा सोलर प्लांट इन्स्टॉलेशन 104.40 किलोवॉट पीकचा प्लांट बसवला आहे. तर 200 kVचा CSS आहे हा. त्याला इथं 2 मीटर बसले, एक मेन मीटर बसला आणि त्याच्या शेजारीच चेक मीटर बसला आहे. दोन्ही मीटर सेम रिडिंग दाखवतात. त्याचं जे CTPT आहेत हे HTलाच आहेत. हे 3 एप्रिल 2024ला हे मीटर बसलेले, जे नेट मीटरिंग चालू झाले आणि हे आता 29/4/2024चे रिडिंग आहे. सोलर जनरेशन मीटर इथं बसला आहे. टेरेसवर जी केबल आली ती पहिली इथं खाली आली. इथून जनरेशन मीटरमधून फिरून त्या 200 अँपिअर MCCBला आणि त्या 200 अँपिअरच्या MCCBमधून इथं जो हे लागला आहे CSSचा आउटगोईंगचा MCCB लागला आहे 315 अँपिअर पोर्ट, त्याला सोलर इंटरकनेक्शन केबल जोडलेली आहे. म्हणजे याची आउट सोलर जनरेशन पॅनलची आउट याला सोलर इंटरकनेक्शन केबल म्हणून आपण जोडलेली आहे. याचा SMB आहे. वरती वर्कशॉपच्या वरती आपला सोलर पॅनल लागलेले आहेत. त्या खाली 144 पॅनल लागलेले आहेत टोटल. एका लाईनमध्ये 18 अशा 8 लाईन आहेत आणि वॉकवे सुद्धा याला केलेला आहे. पर्सनल प्रोटेक्शनसाठी लाईफ लाईन पण लावलेली आहे. वरती 35 मॉड्यूल लागलेले आहेत. प्रत्येक मॉड्यूल रिलिशिसचं आहे आणि 585 वॉट पीकचे टॉपकॉन मॉडेल आहे. रिलिशिसचं टॉपकॉन मॉडेल प्युअर एन टाईप मॉडेल आहे हे सगळे. तर सोलर मॉड्यूल लागलेले आहेत, सगळे सोलर इन्व्हर्टर्स लागलेले आहेत. हा 17 किलोवॉटचा आहे आणि हे 33 किलोवॅटचे 2 MN इन्व्हर्टर आहेत आणि हा 17 किलोवॅटचा सेपरेट आहे. अशी टोटल 83 किलोवॅटची सिस्टीम लागलेली आहेत. सोलर AC कपॅसिटी ही 83 किलोवॉटचीच आहे. DC कपॅसिटी 104.4 किलोवॉटची आहे. हे खालचे DCDB आहेत. ह्याचा DCDB हा ह्याच्यात इन्क्लूड आहे. वरती लाईटनिंग अरेस्टर लागलेला आहे. हा ESC टाईपचा आहे, अर्ली स्टीमर एमिशन. त्याला सेपरेट एक अर्थिंग केलेली आहे. खाली 2 फीट केलेले आहेत, वर एकच पट्टी आणलेली आहेत. टोटल खालनं 5 पट्टे आणलेले आहेत. 2 AC 2 DC आणि एक लाईटनिंग अरेस्टरसाठी. ॲक्च्युली टोटल अर्थिंग खाली 6 केलेत. अर्थिंग पट्टी आणलेली आहे खालनं. 5 पट्टे आलेले आहेत खालनं. 2 AC 2 DC आणि एक लाईटनिंग अरेस्टर. अशा पद्धतीने ह्या पट्ट्या आलेल्या आहेत आणि अर्थिंग अशा टोटल 6 अर्थिंग केलेले आहेत. तिकडं समोर 4 केलेत आणि इकडं 2 केलेले आहेत. टोटल 6 अर्थिंग केलेले आहेत. अर्थिंगमध्ये SS नटबोल्टच लावलेले आहेत. 19.19 mm चा रॉड लावला आहे कॉपरचा.